पैठण क्रमांक 5 मधील गायकवाड पाडा परिसरात माजी सभापती सुरेश गायकवाड यांच्या पुढाकारातून श्री हनुमान मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात पार पडला। गेल्या 30 ते 35 वर्षांपासून असलेली जुनी मूर्ती बदलून नव्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। हनुमान जयंती निमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजताच्या सुमारास विधिवत पूजा अर्चना ब्राह्मणांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व भोजनाचे वाटप करण्यात आले। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाला वरिष्ठ समाजसेवक राजेश पक्के तसेच युवा समाजसेवक अजय गायकवाड, गणेश गायकवाड आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे परिसरात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। गायकवाड पाडा येथे परमप्रतिष्ठ माननीय श्री सुरेशजी गायकवाड साहेब यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आज करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी एक नवीन मूर्ती आणून या परिसरामध्ये सर्व प्रकारे सर्व लोकांना, भाविक भक्तांना त्याची सेवा प्राप्त व्हावी याच्यासाठी म्हणून त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। आज त्या प्राणप्रतिष्ठेसाठी आम्ही ब्राह्मण म्हणून 4 जण इथे हजर झालेलो आहोत आणि ते प्राणप्रतिष्ठा चांगल्यापैकी व्यवस्थितपणे पार पडलेली आहे। यजमान करणारे हे सर्व मंडळी आहेत, यांनी सर्व यजमान स्वीकारलं आहे आणि हे सगळं काय करून त्या परिसराला सर्व प्रकारे मारुतीची सेवा सेवा मिळावी यासाठी म्हणून त्यांनी योगदान केलेलं आहे आणि आपला सर्व हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभकार्येषु सर्वदा। आज या ठिकाणी गायकवाड पाडा या ठिकाणी शेठ श्री सुरेशभाई गायकवाड शेठ यांच्या सानिध्यामध्ये आज जो काही हनुमान प्राणप्रतिष्ठाचा सोहळा विधिवत गुरुजींच्या सहाय्याने झालेला आहे, याचा अर्थ हाच की या गावाचं कल्याण व्हावं। गावामध्ये जे काही महाराज देवांच्या त्याचप्रमाणे लोकांच्या इच्छा असल्या ते परिपूर्णपणे पार होणं व त्याचप्रमाणे आपल्या गावात सुख शांतीचं वातावरण निर्माण होणं। या ठिकाणी चारही गुरुजींनी वेदमंत्राद्वारे या देवतांची मिरवणूक सोबतच धान्यनिवास जलनिवास असं करून व्यवस्थितरित्या यज्ञभूषण या पुस्तकाच्या साह्याने प्राणप्रतिष्ठाचा सोहळा संपूर्णपणे पार पडला आहे, असे म्हणून माझे 2 शब्द संपवतो। जय श्रीराम। ओम मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज गायकवाड पाडा या ठिकाणी सुरेशभाईजी गायकवाड यांच्या नेतृत्वात यांच्या सान्निध्यात आज जे काही या स्थानामध्ये जे काही हनुमानाचं जे मंदिर उभं आहे आणि त्याचा जो जीर्णोद्धार करायचा यांनी जो संकल्प केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे। तसेच आज जमलेल्या सर्व काही हे जे यजमान बसलेले आहेत यांच्या हातून हे जे पूजन पार पडत आहेत, तसंच या ठिकाणी आलेले जे विद्वत ब्राह्मण आहेत यांनी विधियुक्त आणि एकदम शास्त्रोक्त पद्धतीने हे सर्व पूजन पार पाडलेले आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मुख्य संकल्प हाच की या समाजातील तसंच या परिवारात जे काही परिवार म्हणून जे काही कुटुंबीय सदस्य इथे राहतात तसंच या भागातील सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि भावी भक्तांना इथे मारुती रायाचे दर्शन घडावे यासाठी हे जीर्णोद्धार केले जात आहे। सर्वांची इच्छा आणि सर्वांची मनोकामना मारुती राय आजच्या दिवशी पूर्ण करो हीच मंगल कामना। बोला जय श्रीराम। सर्वप्रथम शहरातील आणि गायकवाड पाड्यातील सर्व नागरिकांना, रहिवाशांना हनुमान जयंतीच्या सुरेश गायकवाड परिवार, राजेश फक्के, शहर विकास मंच आणि इतर सर्व संघटनांतर्फे हार्दिक शुभेच्छा। आज आपण उभे आहोत गायकवाड पाड्यामध्ये सुरेश गायकवाड यांच्या घरासमोर। सुरेश गायकवाड हे एक असं व्यक्तिमत्व आहे की सत्तेत असो नसो ते सर्व धर्माचे उत्सव जे काय असतात, बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, हनुमान जयंती, गणेशोत्सव हे अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजरे करत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज हनुमान जयंतीच्या दिवशी आणि या शुभ मुहूर्तावर त्यांनी आपल्या घराशेजारी जे 40 वर्ष जुनं असं हनुमान मंदिर जीर्ण झालेलं होतं तिथे नवीन हनुमान भगवंताची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यानिमित्त त्यांनी होम हवन सुरू केलेलं आहे। सर्व भाविकांना त्यांनी शहरातल्या आणि वार्डातल्या आमंत्रण केलेले आहे। एक वैचारिक दृष्टिकोन असा असतो की सुरेश गायकवाड हे पैलू जे आहे लोकांना समजण्यामध्ये थोडा उशीर वाटतो की त्यांना वाटतं की सुरेश गायकवाड म्हटलं म्हणजे फक्त एक विशिष्ट धर्माचे किंवा विशिष्ट सण साजरे करतात, परंतु गेली 50 वर्षे या भागातील नागरिक
त्यांचं अत्यंत कौतुक करतात, कारण त्यांनी सर्व धर्माचे सण अत्यंत उत्साहाने साजरे केलेले आहेत, स्वखर्चाने केलेले आहेत. आणि त्यांनी आज जो हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी नवीन मूर्ती बसवलेली आहे त्याबद्दल या भागातील, या शहरातील सर्व नागरिक, माझे संस्था, शहरातील माझे सहकारी, आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांच्यातर्फे असेच यापुढेही सर्व धर्मियांचे सण साजरे व्हावेत हीच त्यांना शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र, जय भीम.